मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळे झाले। मात्र या सगळ्या प्रवेशांमध्ये एक चर्चेचं नाव होतं, ते म्हणजे दिनकर पाटील यांचं। हेच दिनकर पाटील आपल्या शेजारी उभे जे दृश्यांमध्ये दिसत आहे, काल हे डान्स करत होते, नाचत होते, कारण मनसेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली। आणि काल आपण असे म्हणत होते की भाजपचा सुपडा साफ करू, मात्र आता गळ्यात भाजपची मफलर घातली। काय नेमकं कारण? सर्व आमच्या हितचिंतक कार्यकर्त्यांचं इच्छा होती की भारतीय जनता पार्टीमध्ये अमोल पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे, भारती धिवरे, माझी बहीण संगीता घोटेकर आणि मग आज आम्ही सर्वांनी प्रवेश केलेला आहे। खरं तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लाडके कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू आहे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली या नाशिकमधील सीमाताई हिरे आमदार असतील, फरांदेताई, राहुलजी ढिकले, बाळासाहेब सानप, सुनीलजी केदार, लक्ष्मणजी सावजी, विजय सहाने, आशिषजी नार, आमचे गणेशजी गीते, निलेश बोरा, या सर्वांचे हे आमचे घनिष्ठ संबंध आहे आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि मागे मी 11 वर्ष इथंच होतो, आता पुन्हा सर्वांगीण विकासासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही मनसेत कोणावर नाराज होऊन आलात का? नेमकं काय कारण असं? कोणावरच नाराज राहत नाही, तिथे नाराज नव्हतो, आत्ताही नाही आणि यापुढे नाराज राहणार नाही। आता कुठून आलो का मग कोणाबद्दल वाईट बोलू नये, ही आपली हिंदू संस्कृती आहे। त्यामुळे मी खूप खुश होतो, मला राजसाहेबांनी विधानसभेत उमेदवारी दिली, अनंत उपकार आहे त्यांचे, मी त्यांचा ऋणी पण आहे। संकटात त्यांची साथ सोडली, आज त्यांना गरज होती तुमची। नाही, कोणाला संकट नसतं, काम करीत राहायचं, कोणी संकटात नसतो, प्रत्येक जणांनी काम करीत राहायचं असतं आणि ते निवारण आपोआप परमेश्वर करत असतो। कालपर्यंत नाही असं तुम्ही म्हणत होते, आज अचानक आलात, म्हणजे नेमकं इतकं बदल का करावं लागला? असं काय घडलं की तुम्हाला पक्ष बदलावं लागला? हे श्रीचक्र जर स्वामींनीच केलं हा बदल देवाने। मी तुम्हाला माहिती अध्यात्माचं काम करतो, त्यामुळे झालं इथे। अमोलने केलं? अमोल तो मुलगा आहे, तो मला कसं काय सांगल? तो बिचारा मी सांगेल तसं करतो, तो गोड पोरगा आहे माझा। अमोलराव, आपण सुरुवातीपासून मनसेत गेला नाही, तुमच्या कुठल्याच बॅनरवर कधी मनसेचा फोटो दिसला नाही, हे कारण होतं? खऱ्या अर्थाने तुम्ही जो प्रश्न विचारला, माझी राजकारणाची सुरुवात जरी माझे आई वडील 1992 पासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी करतात जनतेच्या आशीर्वादाने, परंतु मी 2014ला मला पक्षाने जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मला चिटणीस पद दिलं युवा मोर्चाचं, नंतर उपाध्यक्ष केलं, नंतर युवा मोर्चा सरचिटणीस केलं शहराचं। आणि हे सर्व करत असताना जरी अण्णांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला, परंतु माझं एकच अजेंडा होता, मी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करील म्हणून गेल्या एक वर्षापासून मी युवा ऊर्जा फाउंडेशन माझी सामाजिक संस्था आहे, त्या ठिकाणी मी NGOमध्ये काम करत राहिलो। माझ्या प्रभाग क्रमांक 9मध्ये माझ्या जनतेला, माझ्या मित्रपरिवाराला, सहकारी मित्रपरिवाराला जे लागेल त्या हिशोबाने मी त्या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न असू दे, कामगारांचे असू दे, नागरिकांचे असू दे, त्या ठिकाणी काम करत राहिलो। आणि आज आम्ही आमच्या स्वगृही या ठिकाणी परत आलेलो आहे। यापुढे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करू, पक्षवाढीचं काम करू, एवढं सांगतो। अण्णांच्या प्रत्येक निर्णयाबरोबर तुम्ही बरोबर होता, त्यांचे सगळे निर्णय योग्य होते, हा निर्णय योग्य होईल का? निर्णय योग्यच हा, आणि अण्णांसोबतच राहणार, अण्णा तिथं जाणार तर मी पण जाणार। अण्णा, शेवटचा प्रश्न, काही शब्द दिलाय का, काही जागांचा शब्द दिलाय का? असं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2017ला सुद्धा गिरीश भाऊंनी आणि बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजींनी मला, अमोलला 4 तिकीट होते त्याच्या 8मध्ये आणि मलाही 4 तिकीट माझ्या म्हणण्याप्रमाणे होते आणि शेजारचा सुद्धा प्रभाग क्रमांक 10मध्ये काही उमेदवार दिले होते। मला भाऊंनी विचारलं, अण्णा तुमचा जुना प्रभाग आहे, तुम्ही सहकार्य करणार ना? तर त्याप्रमाणे झालं आणि आताही आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार पक्ष उमेदवारी देणार। आपण बघतोय दिनकर पाटील आणि हे सगळं पाटील कुटुंब आपल्यासोबत होतं। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचे जुने ऋणानुबंध होते, 11 वर्ष ते भाजपत होते, आज पुन्हा मनसेतून ते स्वगृही परतलेले आहे आणि जुन्या लोकांबद्दल, अर्थात ज्यांच्याकडून परत आलेत त्यांच्याबद्दल टीका करायची नसते, अशा पद्धतीची आपली संस्कृती आहे हे देखील ते सांगताय। मात्र येणाऱ्या काळामध्ये टीका करत असताना त्यांच्या टीका कुठपर्यंत जातात, त्यांचे टीकेचे बाण कुठपर्यंत पोहोचतात हे बघणं महत्त्वाचं असेल।
व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.